पक्षाच्या आमदार खासदारांच्या बैठकीला तुम्ही उपस्थिती लावली काय? नाही, मला हे माहिती नव्हतं की इकडे काही आमदार खासदारांची बैठक आहे म्हणून. माझं एक वेगळं काम होतं ज्यासाठी मी ताईंना सहज मेसेज केला होता. त्यांना म्हटलं होतं की मी पुणे किंवा मुंबईमध्ये कुठे भेटू, तर त्या म्हणाल्या पुण्यात असाल तर मार्केट यार्डला या. इथं आल्यानंतर कळलं की तुम्ही सगळी लोकं आहात. ते माहिती असं तर आले पण नसते मी कदाचित तिकडे. ताई, खरं तर विधानसभेच्या तयारीला तर सगळेच पक्ष लागले. काय उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाची रणनीती असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची? तुमचं काही बोलणं झाले, पहिल्या बैठका झाल्या, कारण महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद झाली आहे. नाही, तुम्हाला सगळ्यांना सांगितली तर ती रणनीती कशी असेल? ती रणनीती आहे म्हटल्यावर ती तुमच्याशी शेअर नाही करायची, इतकी साधं गणित आहे. होय, निश्चितपणे मला असं वाटतं की लोकसभेचा जो काही विजय झाला त्याचं कवित्व आता आम्ही थांबवलं पाहिजे आणि डोक्यात हवा न जाऊ देता खूप शांतपणे विधानसभांच्या तयारीला लागलं पाहिजे. त्यामुळे आता लोकसभेचं कवित्व थांबवून आम्ही विधानसभेच्या एकूण जी काही व्यूहरचना आहे, जागा वाटप आहे, काही जागा महत्त्वाच्या टार्गेट करणं आहे आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये ज्यांचे सिटिंग MLA सिटिंग MPs आहेत त्याच्यानुसार त्या जागा त्या लोकांकडे जाणं किंवा काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने अदलाबदली करणं, या सगळ्यांवरती चर्चा चालू आहे. मराठवाड्यामध्ये ओबीसीचं खरं तर आंदोलन सुरू गेल्या 6 ते 7 दिवसापासून. इकडं मराठा आंदोलन जरांगे पाटील ओबीसी आहे. हा कुठेतरी मराठा वर्सेस ओबीसी किंवा पुन्हा उफाळून येईल असं वाटतं? मला असं वाटतं की मराठा आंदोलन असेल किंवा OBC आरक्षण आंदोलन असेल, या दोनही लोकांना खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी अजिबात करू नये. कारण जर सत्ताधारी मनोज जरांगेंना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत, तेच सत्ताधारी OBC आंदोलकांना जाऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याही मागण्या पूर्ण करणार आहोत, तर एका म्याने दोन तलवारी कशा काय राहू शकतील? मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने जर खरंच सरकारची नियत असेल आणि त्यांना जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण करायचं नसेल आणि खरंच आरक्षण वाचवण्याची आणि दोनही घटकांना न्याय देण्याची सरकार पक्षाची नियत असेल, तर मराठा आंदोलक आणि OBC आंदोलक या दोनही आंदोलकांना समोरासमोर घेऊन सरकारने त्यांची एकत्रित बैठक, समन्वयाने बैठक घडवून आणून त्यावर काय तो सोपस्कार आणि मार्ग शोधला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.